हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा आज रद्द. वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट. महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता. राज्य सरकारच्या शोध मोहिमेत धक्कादायक माहिती समोर. राज्यामध्ये 5023 पाकिस्तानी नागरिक, पण फक्त 51 लोकांकडेच वैध व्हिसा आणि कागदपत्र. पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएच्या हाती. गृह मंत्रालयाकडून अधिकृत सूचना जारी. एनआयएकडून गुन्हा दाखल. 2 दिवसात 175 जण ताब्यात. पहलगाम हल्ल्यातल्या 6 संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर. सगळ्यांचा लष्कर ए तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग. 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जारी. सिंधू नदीचं पाणी रोखण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानची दरपोक्ती. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफांचा टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा, तर रक्ताचे पाट वाहतील बिलावल भुट्टोंची धमकी. पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी ऑडिट रिपोर्ट केंद्राकडे. पर्यटन स्थळांवर हेलिकॉप्टरद्वारे नजर ठेवणार आणि टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस. फडणवीसांच्या तक्रारीनंतर पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांना एकनाथ शिंदेंची समज. लोकप्रतिनिधींच्या तोंडी आक्षेपार्ह वक्तव्य शोभत नाहीत, बोलताना काळजी घ्या, शिंदेंची ताकीद. जळगावात ऑनर किलिंगची घटना. चोपड्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार. मुलाचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी. गुड मॉर्निंग